महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील माळधावडा येथील रहिवासी असलेले अशोकराव मस्के नाईक यांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण अंमलबजावणी करावी आणि आदिवासी समाजाला लागू केलेल्या 22 योजना तात्काळ सरकारने द्याव्या या मागणीसाठी 3 नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे आमरण उपोषण सुरू केले। त्यांच्या या उपोषणाच्या 7व्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे आचारसंहिता असल्या कारणाने त्यांनी शनिवारी 9 नोव्हेंबर रोजी भाजपा नेते माजी आमदार रामरावजी वडकुते आणि धनगर समाज नेते गोपाल सातपुते यांच्या शब्दाला मान ठेवून आणि उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे हे उपोषण तात्पुरते काही काळासाठी उपोषण मागे घेण्यात आले। यावेळी प्राध्यापक गजानन हाके, रुखमाराव शिंदे, हरी लेकुळे, राजकुमार लेकुळे, कल्पेश पोले यांच्यासह अनेक समाज उपस्थित होते। सगळ्या समाजाच्या वतीने अशोक मस्केंना धन्यवाद देतो, मस्के नाईकांना, की यापूर्वी सुद्धा त्यांनी धनगर आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात उपोषण केलं होतं। त्यावेळेसही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आश्वासन दिले की तुमच्या भावना पोहोचू, आणि त्यावेळेस आमच्या समाजाचे नेते, मी स्वतः जे महामंडळाचे अध्यक्ष होते, आम्ही त्यांच्या वतीनं अशोकरावला विनंती करून त्या ठिकाणी उपोषण केलं होतं। प्रश्न लवकरच सुटेल अशी आशा त्याही वेळी बाळगली। आज 7वा दिवस आहे। प्रशासनाने दुर्लक्ष केलं होतं आणि म्हणून आज प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना यांना आम्ही आज कॉन्टॅक्ट करून आज उपोषणाची दखल घेऊन या ठिकाणी उपजिल्हाधिकारी येऊन विनंती केली। त्याचप्रमाणे राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांशी फोनवर संपर्क झाला। त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्याला आपल्या प्रश्नाच्या गंभीरतेने आपण त्यांच्याकडे मांडणी करू आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी काय मदत करता येईल ते करू, अशा प्रकारचं आश्वासन मिळाल्यामुळं आज या ठिकाणी 7व्या दिवशी अशोक मस्के नाईक हे उपजिल्हाधिकाऱ्याच्या ला निवेदन देऊन आज सगळ्यांच्या वतीनं उपोषणाची सांगता करीत आहेत। मी पुन्हा एकदा समाजाच्या वतीने समाजासाठी स्वतःचा बलिदान आणि प्राणत्याग करण्याची तयारी अशोक मस्के नाईकने दाखवली, त्याबद्दल समाजामध्ये अशा प्रकारचे कार्यकर्ते झाल्यामुळे समाज टिकू शकतो आणि समाजाचं काहीतरी हित जोपासलं जातं। या उद्देशाने समाजाच्या वतीनं अशोकरावला पुन्हा धन्यवाद देतो। पण ही वेळ तुमच्यावर येणार नाही, कारण आपण उपोषण आणि आत्महत्या करून आपल्याला प्रश्न सोडवायचा नाही, तर सरकारशी आपल्याला लोकशाही पद्धतीनं झगडून भांडून मतदानाचा अधिकार जो आहे आपला, त्या माध्यमातून आपण सरकारकडे प्रश्न सोडून घेऊ, अशी प्रकारची ग्वाही मी त्यांना, समाजाचा एक कार्यकर्ता, नेता या निमित्तानं अशोकरावला देतो आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीर उभे आहोत। त्यांनी कधी धीर सोडू नये अशा प्रकारचं त्यांना आश्वासन देतो आणि आज त्यांना उपोषण सोडलं, आमच्या विनंतीस मान देऊन त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। अशोक पुंडलिकराव मस्के, राजमाता अहिल्या ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष, हिंगोली जिल्हा कार्यालय याच्यासमोर आमरण उपोषण धनगर एसटी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी आमरण उपोषणासाठी 3/11/2025 पासून बसलेला आहे। आज 7वा दिवस, 9/11/2025। आज रामरावजी वडकुते माजी आमदार यांच्या हस्ते आणि जिल्हा उपाधिकारी यांच्या हस्ते मी उपोषण आज मागे घेतले आहे। माझी प्रकृती खालावली असल्यामुळे आणि आचारसंहिताचे 10 तारखेपासून उल्लंघन होणार नाही याच्यासाठी, म्हणून कायद्याचा पालन करण्यासाठी हे उपोषण काही दिवसासाठी स्थगित केलेले आहे आणि हा माझा लढा चालूच राहणार आहे समोर। प्रतिनिधी गोपाल सातपुते, हिंगोली। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।